नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आज अकोलेकर एकवटलेले आहे आणि आज जनआंदोलन जे आहे ते अकोलेकरांच्या वतीने होते। आपल्यासोबत काही नेते आहेत, त्यासोबत डॉक्टर अजित नवले असतील किंवा इतर पक्षाचे नेते देखील आहेत। दराळे साहेब, एकंदरीत पक्षविरहित हे आंदोलन होते, पक्ष विसरून सगळे लोकप्रतिनिधी जे आज एकवटणार आहेत। कशा पद्धतीचं आजचं आंदोलन असणार आहे आणि काय मागणी आहे? नाशिक पुणे जो हायस्पीड मार्ग होता तो अचानक बदलण्यात आला। जी प्रचंड जुनी मागणी आमची होती, 2016-17ला त्याची मान्यता दिली होती आणि अकोल्यात एक थांबासुद्धा दिलेला होता। तो का बदलण्यात आला याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे। केवळ अकोल्यात नव्हे तर जुन्नर असेल, संगमनेर असेल, आंबेगाव असेल, या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड असंतोष याच्यामुळे आहे। जो गोल्डन ट्रियांगल आहे मुंबई पुणे नाशिक, हा औद्योगिक ट्रियांगल जोडण्याच्यासाठी आणि चाकणमध्ये जी प्रचंड वाहतुकीची कोंडी होऊन सगळी वाहतूक तासनतास ठप्प होते, ही रिलीव्ह करण्यासाठीचा हा महामार्ग होता। विकासाच्या गंगेबरोबर जोडणारा हा महामार्ग होता। हा बदलण्यात आल्यामुळे, रेल्वे मार्ग बदलण्यात आल्यामुळे तीव्र असंतोष आहे। त्याच्याच जोडीला अकोलेकरांची वेगळी एक जी मागणी, जी इंग्रज काळापासून आहे, त्याचा सर्वे झालेला होता, ती म्हणजे शिर्डी अकोले शहापूर मार्ग आहे, आमच्या सगळ्या परिसराला, अकोले संगमनेरला मुंबईबरोबर जोडणं, ती सुद्धा मागणी आजच्या मोर्चामध्ये आहे। या मोर्चाचं स्वरूप सर्वपक्षीय आहे। कोणत्याही संघटनेच्या, कोणत्याही एका माणसाच्या विरोधातला हा मोर्चा नाही आहे। त्यामुळे राज्यकर्त्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेत ही मागणी मान्य करावी आणि पुन्हा एकदा अकोलेकर संगमनेरकर काय म्हणतायत या दृष्टिकोनातून हे दोन्हीही मागण्या आमच्या मान्य कराव्यात, यासाठी कडकडीत अकोले बंद आहे। आज 25 किलोमीटर अंतर तुडवीत हजारो लोक सर्वपक्षीय नेतृत्वाखाली संगमनेरला धडकत आहेत। इतर सर्व तीनही खासदार, वाजेसाहेब असतील, कोल्हेसाहेब असतील किंवा आमचे भाऊसाहेब वागचौरे असतील, या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। या परिसरातल्या सर्व तालुक्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आणि 19 तारखेला हे सगळे आमदार आणि खासदार आम्ही सर्वजण एकत्र बैठक करून मोठा एल्गार आम्ही करतोय। कदाचित मुंबई कूच करण्याची भूमिका होऊ शकते किंवा चाकण ठप्प करत सबंध निम्मा महाराष्ट्र ठप्प करण्याची भूमिका होऊ शकते। ती वेळ आमच्यावर येऊ न देता सरकारने बोलावं आणि केंद्रीय पातळीवरून हालचाली करत आमचा मागण्या मान्य कराव्यात, ही आमची त्याच्यामधची मागणी आहे। केंद्रीय पातळीवर मागण्या मान्य करत अशी मागणी आहे। खरं बघितलं तर हा आदिवासी बहुल भाग आहे आणि दळणवळणाची साधनं जी आहेत ती उपलब्ध झाली तर इथलचा विकास देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। कसं बघतं, कारण रेल्वे मार्ग बदलण्याची गरज होती का? खऱ्या अर्थाने हा रेल्वे मार्ग ज्यावेळेस मंजूर झाला त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही जे काही शेतकरी आहेत इथले किंवा इथला जो शेतकरी बेल्ट आहे याच्यासाठी त्याचा जास्त बेनिफिट दाखवून याला केंद्राने खऱ्या अर्थाने ग्रीन सिग्नल दिला आणि म्हणून हा मेट्रो सिटीला जोडणारा हा कॉरिडॉर होता आणि हा कॉरिडॉर खऱ्या अर्थाने कृषीमध्ये जास्त प्रगती कशी येईल यासाठी ह्या कॉरिडॉरचा उपयोग होणार होता। आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय की चाकण MIDC असेल, पुणा MIDC असेल, IT पार्क असेल आणि नाशिक असेल, ह्या कॉरिडॉरमधली जी काही ग्रामीण भाग, आदिवासी भाग, ह्या भागातील मुलांना रोजगार जिथं उपलब्ध आहे तो उपलब्ध रोजगारासाठी ह्या मेट्रोनी त्या शहरांना जोडण्याचा ही प्रस्तावना खऱ्या अर्थाने केंद्र शासनाने अधीन राहून याला मंजुरी दिली होती। परंतु तसं होताना दिसत नाही। पुन्हा मेट्रो सिटीला न जोडता पुन्हा त्याच मेट्रो सिटींमधून रेल्वे जाते। म्हणजे आमचा जो काही हक्काची रेल्वे आहे उद्या 50 वर्षाच्या पुढे ह्या पिढीला, ह्या ग्रामीण भागाला जोडण्याचा आणि विकासाचं जी चालना देणारं मुख्य वाहिनी होती ती मुख्य वाहिनीच तुम्ही हलवली आणि म्हणून ह्या अकोलेकरांचा प्रचंड जन आक्रोश आपल्याला बघायला मिळतोय। 8 दिवसापासून प्रत्येक घरामधून, प्रत्येक गावामधून अशी सगळ्या राज्यकर्त्यांना, सगळ्या नेत्यांना, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना फोन येतोय, तुम्ही थांबू नका, आता तुम्हाला पक्ष नाही, तुम्हाला रेल्वेसाठी लढावं लागेल आणि सर्वसामान्यांसाठी लढावं लागेल, ही हाक अकोलेकरांनी दिलेली आहे। सर्व पक्षीय नेत्यांनी एकच हाक दिलेली आहे। काही आपल्यासोबत नागरिक देखील आहेत। खरं बघितलं तर अकोले जो आहे तो तालुका जो आहे तो आदिवासी आहे आणि या ठिकाणी रोजगार संधी कमी आहेत। मग अशामध्ये रेल्वे मार्ग जर बदलला तर त्या पण जाणार आहेत, कसं बघता त्याकडे? खरं तर अकोले तालुक्याचं अनेक दिवसांचं स्वप्न होतं की नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग अकोले मार्ग झाला पाहिजे। गेल्या 30-35 वर्षापूर्वी तो सँक्शन झाला आणि दुर्दैवाने कुठलेही कारण नसताना तो मार्ग बदलण्यात आला। खरं तर आमच्या या भागामध्ये, आदिवासी डोंगराळ भागामध्ये, या आदिवासी समाजाच्या आमच्या समूहाचं उन्नती करण्यासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत आवश्यक होता आणि म्हणून अकोल्यातली जनता या आंदोलनामध्ये स्वतःहून सक्रिय सहभागी झालेली आहे। खरं
तर या भागामध्ये जसं केंद्र सरकार आध्यात्मिक आणि याच्या क्षेत्रामध्ये काम करतं, या भागामध्ये अनेक जसं लेण्याद्रीसारखे, ओझरसारखे, त्याचबरोबर हरिश्चंद्रगडसारखे, शिवनेरीसारखे अत्यंत असे ज्याच्या त्या आध्यात्मिक श्रद्धास्थानं आहेत आणि या श्रद्धास्थानांना मेट्रो सिटीमध्ये जोडण्यासाठी हा महामार्ग अतिशय आवश्यक होता. आणि म्हणून आमची मागणी आहे की जसं नाशिक पुणे हा जो रेल्वे मार्ग झाला पाहिजे, तसंच शिर्डी शहापूर हा मुंबईला जोडणारा सुद्धा मार्ग झाला पाहिजे. त्यामुळे इथला जो ट्रायबल बेल्ट आहे, जो सिन्नर असेल, आंबेगाव असेल, अकोला असेल, या ट्रायबल बेल्टमधल्या सर्व आमच्या आदिवासी बांधवांची उन्नती होईल. त्यांना देशाची आर्थिक राजधानी मुंबईसारख्या ठिकाणी जॉईंट होता येईल व देशाची राजधानी दिल्लीसुद्धा त्यांना जवळ होईल. हाच उद्देश यामध्ये आहेत. आणि म्हणून आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आज हजारोंच्या संख्येने संगमनेरच्या प्रांत कार्यालयाकडे कूच करणार आहोत. आणि जर आमच्या नेत्यांनी आदेश दिला तर हे संगमनेरचं आंदोलन पुढे दिल्लीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. हाच इशारा या निमित्ताने सर्व आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमच्या हक्काचं जे काय आहे ते आम्हाला मिळण्यात यावं, ही नम्र विनंती आहे. ऐतिहासिक देखील तालुका आहे आणि निसर्ग पंढरी म्हणून ओळखला जातो. पर्यटनासाठी हा तालुका ओळखला जातो. पर्यटनावर देखील याचा परिणाम होणार आहे. जर रेल्वे मार्ग झाला तर अधिक पर्यटक या ठिकाणी येऊ शकले असते, येथील उद्योगधंदे वाढू शकले असते. वाटते यामुळे आता नुकसान होईल. हो, 100%. कारण आमच्या अकोला तालुक्यामध्ये नैसर्गिक सामुग्री भरपूर आहे आणि फार लांब लांबून लोक या ठिकाणी येतात. तर आमचा हा आदिवासी भाग असल्यामुळे इथल्या रोजगाराला उपलब्ध होईल. रेल्वेमुळं या तालुक्याला चांगला फायदा होऊ शकतो. आणि हा रेल्वे मार्ग गेल्यामुळे आम्हाला आता भविष्यात आशेचा किरणच राहिलेला नाही. कारण सगळा डोंगराळ भाग असल्यामुळे आणि इथं कोणत्याही प्रकारचा नॅशनल हायवे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमच्या या तालुक्याला फार मोठं नुकसान होणार आहे. आणि जर हे नुकसान होणार असेल तर आम्हीसुद्धा इतर ज्या रेल्वे मार्ग जो गेलेला आहे त्या रेल्वे मार्गाचं नुकसान करून आम्ही आमच्या भावना तीव्र करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. तर ह्या सगळ्या अकोलेकरांच्या भावना आहे. खरं तर आजचंच आंदोलन नाही तर यापुढे चाकण ठप्प करण्याचं किंवा दिल्लीपर्यंत कूच करण्याचं देखील डॉक्टर अजित नवले यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अकोलेची जी जनता आहे ती खरं तर संतापलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजितसह मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.